पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धे हेवा जोडी देवाची ती सेवा तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी समचरण सरोजं सांद्रनीलाबुधाभं जघननीतपाणी मंडनं मंडनानं तरुणतुलसीमाला कंधरं गज्जनेत्रं सदैधवलास विठ्ठलं चिन्तयामि शरणागतदीनार्थ परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि महिम्नपारं ते परमविदीशो यद्यसदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अधः वाचः सर्वा स्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती पर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची आद्यत्र जननी देवाची आद्यत्र जननी देवाची हरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची पोटापुरती काम परी अगत्य तो राम प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहेत. व्यवहारामध्ये वयाने जर मोठं असलं तर ज्येष्ठ म्हणावं म्हणतात. आपल्यापेक्षा कोणी मोठं असलं त्यांना काय म्हणतात? ज्येष्ठ म्हणतात. पण अधिकाराने जेव्हा मोठं येत असतं त्यांना श्रेष्ठ म्हणतात म्हणावं. वयाने मोठं त्यांना ज्येष्ठ म्हणावं म्हणतात, पण अधिकाराने मोठे असले की त्यांना श्रेष्ठ म्हणतात. मुक्ताबाई श्रेष्ठ नाही, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ. म्हणून सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व कृपा क्षेत्राखाली असलेला परिसर सद्गुरू गजानन महाराजांच्या वास्तव्याने पुनीत असलेला त्या परिसरामध्ये हे वरखेड नावाचं गाव एका नैमित्तिक कार्याचा आश्रय आधार घेऊन प्राप्त प्रसंगी श्रीमद भागवत कथा त्यामधील कीर्तन महोत्सवातील 4थ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा आणि प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय
थोर संत महाराष्ट्रभूषण तुकोबार यांचा 4 चरणाचा मनुष्याला मिळालेला जन्म, त्याला मिळालेलं आयुष्य, त्या जन्माचा आयुष्याचा विनियोग शिकवणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगावर काही यथावकाश यथामती चिंतन करण्याआधी, कारण संतांच्या अक्षरावर बोलत असताना जरा विचार करावा लागतो. आपण जगद्गुरु तुकोबारांना अपेक्षित असलेला अर्थ या अभंगाचा काय असेल तो महाराजांना माहिती आहे, आपल्याला थोडंही माहिती आहे. जगद्गुरु तुकोबाराने हा अभंग जेव्हा निर्माण झाला त्याचा अर्थ काय तो महाराज जाणू शकतील ना. त्यांच्या ज्ञानाची खोली आपण पाहू शकत नाही. तुका म्हणे नेनो युक्तीची या, कारण संतांच्या शब्दाचा अर्थ काढण्याकरता केवळ शब्द नसतात, त्या शब्दाला काय असतं, अर्थ असतो. आपले शब्द बिना अर्थाचे बाहेर पडू शकतात, पण संतांचे शब्द आहेत त्याला अर्थ असतो. केवळ अर्थ असत नाही. ऐका, संत वाङ्मयाचा विचार करत असताना संतांच्या अक्षराचा शब्दाचा काय असतो, अर्थ असतो. त्या अर्थाला पुढे आशय असतो, कारण शब्दाचा अर्थ वेगळा असतो आणि आशय वेगळा असतो. मी जर शब्दामध्ये एखादं वाक्य बोललो किंवा व्यवहारामध्ये एखाद्या मातोश्रीनी आपल्या मुलाला म्हटलं, काय म्हटलं, अय बाळा तिकडे मरू नको इकडे मर. काय म्हटलं तिने, तिकडे मरू नको इकडे मर. मर या शब्दाचा अर्थ काय होतो, मर या शब्दाचा अर्थ मरणे होतो. पण मर या शब्दाचा अर्थ जरी मरणे होत असला तरी त्या मातोश्रीचा बोलण्याचा आशय मात्र वेगळा असतो. बोलण्याचा अर्थ होतो मरणे, मर म्हणजे मरणेच, अर्थ मरणे आहे, पण आशय जगणे आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, शब्द अर्थ त्याचा आशय, तो आशय कळण्याकरता अनुष्ठान असावं लागतं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्याचं पारायण, पावून या ग्रंथ, करावे कीर्तन, हे कशा करता, त्या अक्षराचं त्या शब्दाचा आशय कळण्याकरता अनुष्ठान. म्हणजे पहिले शब्द, त्याचा अर्थ, त्याचा आशय, त्याचा आशय कळण्याकरता अनुष्ठान, आणि अनुष्ठान झाल्यानंतर अनुभव, आणि नंतर अनुवाद. या संतांच्या अभंगावर बोलण्याकरता ह्या सगळ्या दुरापास्त गोष्टी आहेत. तेवढी साधना उपासना आपल्या जीवनामध्ये नसते, आणि तुकोबारांच्या अभंगावर बोलण्याकरता तेवढी आपली योग्यता नसतं तरी आपण बोलतो. याचा अर्थ काय, आपण एवढीच प्रार्थना करायची, या अभंगाचा अर्थ ऐकावा तो अर्थ. कोणाला प्रार्थना करायची, त्या काळामध्ये सर्व संतांची मांदियाळी 12व्या शतकामध्ये जेव्हा एखाद्या सूत्राचा पदाचा अर्थ जर जुळला नाही तर सगळी संत मंडळी निवृत्तीनाथांकडे जायची. कोणाकडे जायची, कशा करता, या सूत्राचा या पदाचा अर्थ काय आहे. निवृत्तीनाथांनी त्यांना अर्थ नाही सांगायचा, काय म्हणायचं, या पदाचा अर्थ जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे. याचा अर्थ तुम्ही मुक्ताईच्या मुखातून वदवून घ्या, ऐकून घ्या. याचा अर्थ असा, एखादा अभंग क्लिष्ट असेल, त्याचा अर्थ आपल्याला कळत नसेल, त्याचा आशय आपल्याकडून होत नसेल, तर मुक्ताईला प्रार्थना करा, आई साहेब या अभंगाचा काय आशय असेल, मुक्ताई आपल्याकडून वदवून घेतील. बोलविता धनी आईसाहेब जसा वदवून घेतील तसा सांगण्याचा प्रयत्न करू. आईसाहेबांच्या कृपेने आपण या ठिकाणी एका नैमित्तिक कार्याकरता आपण आहोत. अभंगाचा विषय, प्रतिपाद्य विषय यथावकाश यथामिती चिंतन करण्याआधी या कार्यक्रमाचे कारण काय आहे. सृष्टीमध्ये कुठलंही घटना ही विनाकारण घडत नाही. घडते काही विवरण महाराज, कारण सृष्टीची निर्मिती कारणाने झाली. हे विश्व निर्माण झालं, याला काय कारण आहे. एकोहम बहुश्याम एकलेन कंठेची म्हणोनिया येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके, भिन्ने भिन्ने ओ ऐसा लागविहा, माया सूत्रधारी. संत श्रेष्ठ निळोबराय या गवळणीमध्ये या सृष्टीचं कारण काय ते सांगतात. सृष्टीची निर्मिती जर सकारण झाली, विनाकारण झाली नाही, तर या सृष्टीमध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी सुद्धा सकारण घडत असतात, विनाकारण काही घडत नाही. या कार्यक्रमाचं आयोजन त्याच्याकरता काय कारण असेल. हे नैमित्तिक कार्य म्हटलं तर आपल्या येथील सद्ग्रस्त हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मनोहरभाऊ उर्फ नाजूकराव महादेवराव मनोहरराव रिहिंगणे उर्फ नाजूकराव
हे आदिशक्ती मुक्ताबाईंचे वारकरी होते. आमच्या रामदास भाऊंसोबत ते नेहमी वारीला असायचे. त्यांचा चेहरा पाहून मला म्हणजे शॉक बसला की इतक्या कमी वयामध्ये त्यांचं आकस्मित आपल्यातून जाणं झालं. आणि मग त्यांच्या पाश्चात ऐका, हे ठरलेलं आहे, भोगतो नो घडे संचिता वाचुनी. मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यांनी ऐका, प्रत्येकाला भगवंताने जेव्हा आपला जन्म होतो, पण जन्म होण्याच्या आधी म्हणजे आपण आईच्या गर्भामध्ये असतो, तत्पूर्वी त्याच्या आधी 5 गोष्टी ठरतात: जन्म, मृत्यू, आयुष्य, विद्या आणि वित्त. पंचेतानी लिख्यन्ते गर्भस्तथैव देहिनः. आपण आईच्या गर्भात असतो, पण या 5 गोष्टी आधी तयार होतात. आपला जन्म केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे, आपल्याला आयुष्य किती मिळणार आहे, आपला मृत्यू कुठल्या कारणाने कुठं होणार आहे, हे सगळं. आणि त्याच्या अधीन आपलं जीवन असल्यामुळं अन्नमान धन हे सगळं प्रारब्धाच्या अधीन असते. मनुष्याला जेवढं आयुष्य मिळालं, आमच्या महादेव भाऊंना कमी आयुष्य मिळालं, पण ऐका, जरी आयुष्य कमी मिळालं त्यांना आयुष्यच तेवढं होतं. त्याच्या पलीकडे कोणी जरी असला, एक क्षण सुद्धा पुढे मिळू शकत नाही. पण त्यांच्या पाश्चात त्यांच्या सद्गती करता त्यांच्या जे चिरंजीव आहेत, अभिषेक भाऊ असतील, बाळू पाटील, त्यांच्या परिवारातील सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थाने त्यांना सुपुत्र म्हणावं. काय म्हणावं? व्यवहारामध्ये आणि शास्त्रामध्ये मुलगा, पुत्र, सुपुत्र आणि कुपुत्र या सगळ्यांची व्याख्या केलेली आहे. मी इतरांची व्याख्या काही करत नाही, पण सुपुत्रांची व्याख्या करतो. सुपुत्र कोणाला म्हणतात, कोणाला सुपुत्र म्हणतात? संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांना विचारा. जो माता पित्यांच्या सेवेवरी, आप आपणिया ते तारी, सकल पुरोजा ते उद्धारी, तो संसारी सुपुत्र. एकनाथ महाराज म्हणतात, सुपुत्राची व्याख्या अशी, जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो, जिवंतपणी सेवा करतो, मातृदेवो भव पितृदेवो भव या न्यायाने त्याचं आचरण असते. किंवा हे आपल्याला जे मिळालेलं आहे हे आपल्या आई आणि वडिलांची कृपा आहे. आपल्या शरीरामध्ये असलेलं रुधिर म्हणजे रक्त, हस्ती, हाडं, मांस हे त्यांच्या कृपाने मिळालं, त्यांच्या कृपेने मिळालं, म्हणून त्यांच्याकरता खर्च करावा. ज्ञानोबराय बोलतात ना, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेकरिता ते काय लोन कीजे, म्हणजे खर्च करा, जिवंतपणी करा, आणि गेल्यानंतर त्यांचं मनोगत त्यांच्या सद्गती करता प्रयत्न करा. विठला पुंडलिक वरदारी आदिशक्ती मुक्ताबाई सखाराम महाराज. त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या सद्गती करता श्रीमद भागवत कथा आणि हा कीर्तन महोत्सवाचं आयोजन त्यांच्या 5व्या वर्षीच्या निमित्ताने इथं आयोजित केलेलं आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला जे करावे लागतात, शास्त्राने सांगितले ते कर्म, त्या कर्माचा हा एक भाग असतो. ऐका, प्रत्येक जीवाला कर्म करावे लागतात, कारण कर्म करण्याकरताच तो या भूतलावर अवतीर्ण जन्माला आलेला असतो. त्यामध्ये 4 कर्म आहेत: नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि काम्य. 4 कर्म जरी शास्त्राने अभिप्रेत असले, सांगितले असले, तरी 2 कर्म महत्वाचे, ते नित्य आणि नैमित्तिक, प्रत्येकाला करावे लागतात. नित्य कर्म कशाला म्हणतात? जे दररोज करायचे असते त्यांना नित्य कर्म म्हणतात. दररोज म्हणजे त्याच्यामध्ये 6 कर्म येतात. कुठले कुठले? स्नान, संध्या, जपश्चैव, देवतानाश्च पूजनम, वैश्वदेवततातिथ्यम, षट्कर्माणि दिने दिने. प्रत्येक दिवसाला जे करायचे असतात त्याला नित्यकर्म म्हणतात. आणि त्या नित्यकर्मामध्ये 6 कर्म येतात. त्याच्यामध्ये पहिलं कर्म आहे स्नान. कुठलं कर्म आहे? तुम्हाला ते काय सांगावं लागते? आम्ही तर दररोज करतो, बरेच करत आहेत म्हणून सांगतो. स्नान सर्वच करतात ना. आमच्या दिंडीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये एक लक्ष्मण नावाचे ग्रस्त होते. मग ते आता पूर्वी 74 दिवस लागत विनायकराव जाणे आणि येणे, आणि तिथं 8 दिवस, असा खूप मोठा लांब. आता आम्ही ते कमी दिवस केले.
74 दिवसाच्या प्रवासामध्ये त्या ग्रस्तानी 2 वेळ स्नान केलं, ते स्वतःच्या मर्जीने नाही. एक दिवस मी त्याला रथाचे बैल धुण्याकरता चंद्रभागेत पाठवलं आणि ढकलून दिलं. म्हटलं, लक्ष्मण, 1.5 महिना झाले तुझ्या अंगाला पाणी नाही, जरा चंद्रभागेत स्नान कर. आणि एक दिवस पावसाने ओला झाला म्हणून त्याला स्नान घडलं. 75 दिवसाच्या तब्बल प्रवासामध्ये जो ग्रस्त 2 वेळ स्नान करतो, तेही स्वतःच्या मर्जीने नाही, इतरांच्या मर्जीने. स्नान हे नित्यकर्म आहे हे सांगण्याची गरज आहे की नाही? आणि म्हणून सांगतो, असू द्या, जाऊ द्या, विरोधाचा भाग सोडा. दररोज मनुष्याने स्नान केलं पाहिजे. आता स्नान या विषयावर आपण बोलू शकतो. दररोज आपण जे स्नान करतो ते स्नान शास्त्राला अभिप्रेत असलेलं स्नान होते की नाही याच्याबद्दल शाशंकता आहे. आपण कुठलं स्नान करतो? जे ब्रह्ममुहूर्तावर होते त्याला काय म्हणतात? स्नान म्हणतात. आपल्याला फक्त कार्तिक स्नानच माहिती आहे. दररोज मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केलं. चला जाऊ द्या, तो विषय तिकडे मला जायचं नाही. स्नान, संध्या, लोकांना असं वाटतं संध्या ही ब्राह्मणानेच केली पाहिजे, वारकऱ्याने संध्या केली पाहिजे. आपणही संध्या करण्याचे अधिकारी आहोत. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये पहिलं बंड कोणी केलं असेल तर ते संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहेत. ऐका, एर क्षत्रिय वैश्य दोन्ही, ब्राह्मणाच्या चिमाणे जे माणी, एर वैदिक विधान योग्य म्हणून आपल्याला संध्या करण्याचा अधिकार आहे. हे 12व्या शतकामध्ये क्षत्रिय आणि वैश्य आपण जर असू तर आपण सुद्धा ब्राह्मणासारखेच ब्राह्मणाच्याची माने जे माने, एर वैदिक विधान योग्य म्हणून असं जर ज्ञानोबारे आपला कैवार घेत असतील तर आपण संध्या केली पाहिजे. तुम्ही आपली कुठली संध्या आहे? वारकऱ्याची संध्या आहे. सकाळी काकळा, दिवसभर मोकळा, संध्याकाळी हरिपाठ, झाली संध्या. संदेह माझा गेला. स्नान संध्या जपश्चैव देवतांच पूजनम वैश्वदेव तथातिथ्यम, ही 6 कर्म करावी. चला पुढे. हे नित्य कर्म आहेत, हे मनुष्याने दररोज करावे. आणि नैमित्तिक कर्म काय आहेत? ऐका, यांती देवव्रतान देवान, पितृ यांती पितृव्रतः, भूतानि यांती भूतेजा, यांती मध्याजिनोपि माम. ज्ञानोबा बोलतात, का पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित्व सरलिया तेथ पितृत्व वरी, का सोम सूर्यादी गहने, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारणे, का माता पितर मरणे अंकित दिवस. विठ्ठल आपले आई वडील, माता पितर मरणे अंकित दिवस, ज्या तिथीला ते गेले त्या तिथीला तिथी साजरी करणं हे आपल्या जीवनातील नैमित्तिक कर्म आहे. ते करण्याकरता महाराज काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत? गंगेची उदक जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे, तैसे माझे मज देते अनानी भावे. काय लागते त्याच्यामध्ये तुम्हाला? आणि म्हणून त्या तिथीला त्यांचे दिवस साजरे करणे हे काय आपल्या जीवनात आलेला भला मोठा पर्वकाळ आहे. आणि तो पर्वकाळ प्रत्येकाने साजरा केला पाहिजे, साधला पाहिजे. साधला हा पर्वकाळ. आणि हा तर भाद्रपद महिना आहे. हा म्हणजे काय, पितृपक्षाचा महिना आहे. त्यामध्ये आपण हे करतो, हे चांगलं आहे. आणि म्हणून त्यांच्या सद्गती करता त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. कथा भागीरथी स्नान जे करती, त्यांचे उद्धरती पूर्वज ते. आणि म्हणून हा नैमित्तिक कार्यक्रम आहे, त्यांच्या नैमित्तिक कर्माचा एक भाग आहे. आणि ते जिथं कुठं असतील तिथून मात्र ते आनंदित असतील. ऐका, आपल्या पूर्वजांना कशाने आनंद होतो, आपल्या पूर्वजांचं काय मनोगत आहे, हे आपल्याला जरी ज्ञात नसलं तरी संतांनी म्हटलं ते सांगितलेलं आहे. संत म्हणतात, होते पितरांचे मनोगत. नाथ महाराज बोलतात, पुत्र होईल हरिभक्त, कुळ उद्धरील समस्त. आपल्या कुळामध्ये कोणीतरी भागवत कथा कीर्तन सप्ताह आयोजित करणारा असावा, यावा, अशी अभिलाषा त्यांची असते ना. कदाचित ते जर भलत्या गर्तीला गेले, यमयातनेचे पितर चिंतिता ती निरंतर, एकादशी हरिजागर, वंशी तत्पर भावा कोणी विठ्ठल. पूर्वजांच्या मुक्ती करतात हे करायचं असते. लोक म्हणतात आम्हाला पितृदोष आहे, ज्ञानेश्वरी पारायण करा, पितृदोष आहे एकादशी व्रत करा, पितृदोष आहे हरिपाठ करा. काही पितृदोष राहणार नाही. ज्ञानोबारांचं बोलणं आहे ना. ज्ञानोबारा म्हणतात, आपल्या पूर्वजांना त्यांच्या स्वर्गाचा, मोक्षाचा, सद्गतीचा मार्ग सुखकर व्हावा असं वाटत असेल
ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा वैकुंठ मार्ग सोपा पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा देव सांगला हरिपाठ पूर्व जा वैकुंठ मार्ग शोभा पूर्वजा वैकुंठ मार्ग शोभा पूर्वजा वैकुंठ मार्ग शोभा हे ज्ञानदेवाचा केला हरिपाठ ज्ञानदेवाचा केला हरिपाठ देवाचा झाला हरिपाठ पूर्वदा वैकुंठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पुन्हा कधी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण बोलतो पितृपक्ष आहे पितृ लोकांना सद्गती मिळून त्यांची संतुष्टता आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायची असेल त्याचं रूपांतर आशीर्वादामध्ये करायचं असेल तर आपण खाली काय केलं पाहिजे स्पष्ट ज्ञानोपर्यंत हरिपाठ करा त्याच्यामुळं काय होईल मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज तर होतील भीतील नाही इथं उधार कुठलाच मामला नाही सरळ आहे स्पष्ट आहे चतुर्भुज नर होनी ठेले हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय म्हणजे हरिपाठ हा फार मोठी वारकरी साधना आहे पण जे आपण नेहमीचे असते त्याच्याकडे इतकी लोकांचे हरिपाठ काकळा हे आपल्या उद्धाराचे पितृलोकांना सद्गती मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहे हे कालाच्या ओघामध्ये आपण विसरलो हे सांप्रत काळामध्ये आपलं तुमचं समाजाचं दुर्दैव आहे विठाला काय मित्र ज्ञानेश्वरी पारायण करा हरिपाठ करा दररोज काकळा करा आणि एकादशी व्रत करा बोलणारे ज्ञानोबा आहेत वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा व्रते एकादशी करोनी परलोक ठाकावा ओम नमो भगवते वासुदेवाया म्हणजे आपल्या या कर्तृत्वाने आपलाही उद्धार आणि आपल्या पूर्वजांचाही उद्धार त्याच्याकरता ही साधन आहेत संतांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे का काय संतांचे उपकार आहेत संतांचे आपल्याला एवढे उपकार आहेत हे संत संत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आदिशक्ती मुक्ताबाई हे संत जर या जगामध्ये अवतीर्ण झाले नसते ऐका सगळ्यांनी त्यांचं काहीच बिघडलं नसतं काय बिघडलं असतं त्यांचं काय बिघडलं असतं कारण ते ब्रह्मस्वरूप आहे कोण आहेत ते ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती आहेत ते त्यांचं काही बिघडलं नसतं आपलं काहीच ठिकाणावर राहिलं नसतं आज आपण जे जगतो मनुष्य म्हणून जगतो हे त्या संतांचे उपकार आहेत काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार हे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागावीची, माझा निरंतर जागावीची, काय दविदासी भावे उतराय
करण्याकरता ब्रह्म स्वरूप असलेलं त्यांनी स्वतःचं पतन करून घेतलं आणि खाली आले. खाली आले ना, अवतरती म्हणजे वरून खाली आले. उपसर्ग आहे, पण कशा करता? खालच्यानं वर नेण्याकरता. त्यांनी आपलं स्वतःचं ब्रह्मस्वरूप सोडलं आणि त्यांनी अवतार धारण केलं. कशा करता? जगाच्या उद्धारा, जगदोद्धारा लागी ब्रह्ममूर्ती संत आले, उद्धराय आले. दीन जनार्दनच्या आपल्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता संत भूतला अवतीर्ण झाले. आणि इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं समाजाप्रती? तर 3 गोष्टी केल्या. महाराजांनी प्रमाण दिलेलंच आहे. संतांनी आपलं कर्तव्य समाजाप्रती बजावत असताना काय केलं संतांनी? तर संतांनी सगळ्या समाजाच्या उद्धाराकरता, त्या सगळ्या यच्चावत जीवांच्या जगतच्या कल्याणाकरता, त्यांच्या उत्थानाकरता संत चंदनाप्रमाणे झिजले. स्वतःच त्यांनी पतन करून घेतलं आणि तुमच्या उद्धाराचा विचार करत असताना सतत सगळ्यांना पहिले त्यांनी जागवलं. काय केलं? संतांनी आपल्याला जागवलं. बरं, पुढे संतांनी आपल्याला सांभाळलं आणि संतांनी आपल्याला शिकवलं. काय काय केलं? पहिले जागवलं. अनेक प्रमाण आहे, बहुश्रुत मंडळी आपण आहोत. आपल्या गावाचं करावं तेवढं वर्णन थोडं आहे. एवढे मोठे टाळकरीन, इतके सुंदर मृदंगाचार्य, एवढे चांगले प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती असलेले श्रोते सज्जन दुरान्वे कधीतरी आपल्या भाग्याला वाट्याला येतात. ही वस्तुस्थिती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही, मी किंवा तुम्ही. विठला हे आपल्या गावातील पारमार्थिक ऐश्वर्य आहे. सुंदर टाळकरी, चांगल्या प्रकारचं नियोजन. तिकडे लोक म्हणतात बा, आमचे योगीराज महाराज तिकडे खानदेशामध्ये खूप फिरतात, त्यांना माहिती आहे. असंच असते, लोक म्हणतात आपल्याला उलट सांगतात, महाराज घ्या भागवून, परमार्थाचा पाय लंगडाच असतो, म्हणजे घ्या, संसार चांगला करता आणि परमार्था करता. पण इकडे विदर्भामध्ये विशेष करून आपल्या भागामध्ये सद्गुरू गजानन महाराजांची फार मोठी कृपा आणि पुण्य आहे की आपल्याला हे वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून इतरांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण फार मोठं व्रत घेतलेलं आहे. त्याच्याकरता आपले प्रयत्न आहेत. नवे नवे प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. तुमच्या प्रयत्नाला, तुमच्या साधनेला, तुमच्या वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या प्रचार आणि प्रसाराला आम्ही साष्टांग प्रणिपात करतो. विठ्ठला संत आपल्याला जागवतात अनेक प्रमाण. उठा जागे वारे आता, ए स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, हे चुकविवेता जन्माच्या धनदारा पुत्र जन, हरिधनदारा पुत्र जन, चुकाविव्याता जन्माच्या धनदारा पुत्र धनदारा हे मुठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकविवेता जन्माच्या, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकविवेता संत जागवतात. उठा जागे वारे आता किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, आता जागा रे भाईनो जागा, किंवा उठवा जागा होय पहा वासुदेवाला, सुदिन उगवला दान आपुले घाला, आणि कहिता गाला अवचित फेरा, हे घडी सापडेना काही दान पुण्य करा. म्हणजे संत आपल्याला जागवत असतात. अनेक प्रमाण आहे. संत आपल्याला सांभाळतात. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. संत आपल्याला जागवतात. ऐका,
संत आपल्याला सांभाळतात आणि संत तुम्हा आपल्या सर्वांना शिकवतात. काय शिकवतात? काही क घ शिकवतात, ABCD शिकवतात, की काही पायथ्यागोरसचे शिकवतात. काय संत काय शिकवतात? आपण यांनी प्रमाण म्हटलं ना, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती किंवा सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती. संत शिकवतात. काय शिकवतात? ऐका. संत आपल्याला आपल्या आयुष्याचा, जन्माचा, जीवनाचा विनियोग शिकवतात. काय शिकवतात? विनियोग. एखादी वस्तू तुम्हाला मिळाली आणि त्या वस्तूचा विनियोग तुम्हाला जर माहित नसला तर वस्तू मिळून अजिबात उपयोग होत नाही. काय होतं? वस्तूचा विनियोग मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. म्हणून विनियोग करणारा, नियोजन करणारा सर्वात दुर्लभ आहे असं शास्त्र म्हणते. वस्तू मिळण्यापेक्षा वस्तूचा विनियोग कळणं महत्वाचं आहे. वस्तू मिळाली आणि विनियोग कळला, समजा मिळाली नाही आणि विनियोग कळला, जेव्हा केव्हा त्या आयुष्यामध्ये मिळेल तेव्हा तिचा आपल्याला कळलेला विनियोग उपयोगाला येईल. म्हणजे मिळण्यापेक्षाही वस्तूचा विनियोग कळणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या जर मनुष्य जन्म मिळाला, ऐका, हा मनुष्य जन्मामध्ये आपल्याला आयुष्य मिळालं, मिळालेल्या जन्माचा आणि मिळालेल्या जन्मातील आयुष्याचा, आयुष्य म्हणजे जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आयुष्य म्हणतात. संत आपल्याला आपल्याला आयुष्याचा विनियोग शिकवतात. विनियोग म्हणजे कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला गौण समजायचं, हाच विनियोग आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सेवेकरता घेतलेला अभंग.
प्रमाण आपण लिहून गेलो. वाडा सायस्य मनुष्य जन्म पावावा. मिळाला ना आपल्याला, त्या जन्माचा विनियोग आयुष्याचा कसा करावा, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला गौण समजायचं, तुकोपर्यंत प्राधान्याने काय अगत्य येतो जीवनामध्ये अगत्य काय आहे, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, भगवंतांच्या प्राप्ती करता. कारण आपण प्रस्तावनेमध्ये विषय मांडला की संत आपल्याला विनियोग शिकवतात. काय शिकवतात? वस्तूचा विनियोग कळणं महत्वाचं आहे. वस्तू मिळण्यापेक्षा विनियोग कळणं महत्वाचं आहे. आणि विनियोग जर नाही कळला तर वस्तू किती मूल्यवान असली तर आपल्याला त्याचं जर मूल्य कळलं नाही, विनियोग कळला नाही, तर त्याला मिळून उपयोग होत नाही. परंपरेने उदाहरण सांगतात, एका गृहस्थाने आपल्या मुलीच्या लग्नाकरता 10,000 रुपये उचल केली. निरक्षर मनुष्य, त्याला काहीच बाह्य जगातलं ज्ञान नाही. आपलं जे काय असलं, दररोज उठणे, आपलं मोलमजुरी करणे, ना आपला प्रपंचिक गाळा पुढे रेटणे, याच्या पलीकडे त्याचं विश्व नाही. आणि मग त्यांनी 10,000 रुपये उचलले. 1 वर्षाचा वायदा केला, करार केला, वेळ संपली. हा पैसे काही परतफेड करू शकला नाही. ज्याचे पैसे होते त्याने त्याला तगादा लावला. तो म्हटला मी काही देऊ शकत नाही बाबा, मनुष्य करतो पण नाही होत वेळेवर. तो म्हटला माझ्याकडून आता काही पैसे परतफेड होत नाही. तो म्हटला काही करा पण माझे पैसे मला परत करा, तुमची मुदत संपली. तो म्हटला माझ्याकडे आता काहीच नाही, पण एक आहे, मी तुमच्याकडे तुमचे जेवढे माझ्याकडे पैसे आहेत त्याच्या मोबदल्यामध्ये 2 महिने 4 महिने कष्ट करतो आणि तुमच्या पैशाची परतफेड करून देतो. तो म्हटला तू कष्ट करते पण काम कर, माझे पैसे जे मला परत पाहिजे. तो म्हटला बा बरं 10,000 मी तुमचे उचलले, 4 महिने मी तुमच्याकडे काम करतो, 2,500 रुपये महिन्याप्रमाणे 4 महिन्यामध्ये तुमचे 10,000 परत करतो. आता याचीच पडती होती म्हणून याला त्यांनी काम स्वीकारलं, त्यांनी सुद्धा दिलं. पण याच्याकडे शेतीला पाणी देण्याचं काम दिलं. थंडीचे दिवस होते, प्रचंड थंडी. आता लाईट काय वेळेवर येत असते, रात्री 12ला 1:30ला कधी येते. महारात्री उशिरा पाणी द्यायला जायचा आणि पाणी देत असताना यांनी मोटर सुरू केली आणि इतकी थंडी पडली, गारठ मरणाची थंडी. हा पाणी देत होता, सगळे हातपाय थांबले, बोट त्याचे अकडून गेले. त्याला वाटलं आता जर आपल्याला काही नाही मिळाली तर आपण काही जिवंत राहत नाही. त्याने ते पाणी द्यायचं सोडून दिलं. वस्तीवर आला, पाहिलं काही मिळते काय म्हणून त्याला माचीस त्याच्या हाताला लागली. चला याला बरं वाटलं, थंडी वाजत होती, जरा कुडकुडत होता. पुढं गेला, थोडं पाचट पाहिलं पण ते ओलं, ते काही पेटत नव्हतं. थंडी मरणाची याला वाटतं, पण आता थंडीपासून आपलं संरक्षण झालं पाहिजे. कुठलं तरी गेला, बाहेर रस्त्यावर आला, थोडा रस्त्यावर त्याच्या भाग्याने कोणीतरी 1,000 रुपयाच्या नोटेचं बंडल 50 बंडल रस्त्याच्या कडेला सोडून दिले. कुठं सोडले, कधी सोडले ते काही तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही कीर्तनात थांबणार नाही. कीर्तनामध्ये दृष्टांत फार असे गांभीर्याने घ्यायचे नाही, पण त्याचं तात्पर्य पकडतो, तात्पर्याकरता ते ऐकायचे. 1,000 रुपयाच्या नोटेचे 50 बंडल. हा तिथं गेला, त्याने पाहिलं, अरे कोरडे दिसतात, त्यांनी ते काढले. कळकळ वाजत होते, त्याच्या खिशात माचीस होतीस. यांनी ते मोकळे केले आणि त्याचा ढीक केला. कशाचा सांगत जा, कशाचा? नोटाचा. किती रुपयाची नोट? 1,000 रुपयाची नोट. आणि त्याचा ढीक केला आणि खिशातली माचीस काढली, त्याची काडी पेटवली आणि त्याला शिलगवलं. तुम्ही काय म्हणणार त्याला? मूर्ख, अळानी, पांढऱ्या पायाचा, अभागी, काही म्हणा, पण त्यांनी पेटवलं. तुम्ही त्याला काही म्हणा. आता ऐका, दृष्टांत कशा करता सांगून राहिलो. वस्तू मिळण्यापेक्षा त्याचा विनियोग जर कळला नाही तर वस्तू मिळून काही उपयोग होत नाही. त्यांनी 50 लाखाला आग लावली, त्याची राख केली. कशाची? कशाची? हा दृष्टांत त्याचा नाही, हा दृष्टांत आपला आहे. त्यांनी फक्त 50 लाखाची होळी राख रांगोळी केली. आपण अशा गोष्टीची, अशा मूल्यवान वस्तूची राख करून राहिलो की ज्याचं मूल्य कोणीही करू शकत नाही. तुकोबारायांनी करण्याचे प्रयत्न केले. महाराज म्हणतात, तुम्हाला मिळालेला जन्म, नरदेह आणि त्या जन्मातलं आयुष्य किती मूल्य आहे त्याचं. ऐका तुकोबारांच्या भाषेमध्ये महाराज बोलतात, न मिळे, मिळे म्हटलं असतं तर त्याचं मूल्य झालं असतं, पण न या शब्दाने त्याच्यावर पाणी फिरलं.
न मिळे एक क्षण. नरदेह 50 लाखाचा हिशोब नाही, हिशोब किती लाखाचा आहे? मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी दिदला सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी दिदला सुवर्ण. नमळे क्षण नरदेह. अनेके क्षण नरदेह. न मिळे क्षण नरदेह. तुम्हाला मिळालेली वस्तू किती मूल्यवान आहे त्याचं मूल्य तुकोबाराच्या भाषेमध्ये ऐका. न मिळे म्हणजे मिळत नाही, एक क्षण सुद्धा मिळत नाही. इतके पैसे देऊन, किती पैसे? मेरू तुल्य पृथ्वी दिलेल्या लोखंड नाही, मूल्यवान 70,000 रुपये भाव आहे. एवढं मूल्यवान सोनं जरी तुम्ही दिलं आणि ते किती प्रमाणामध्ये? मेरू तुल्य, भारोभार जरी दिलं मेरूच्या, तरी तुम्हाला एक क्षण मिळत नाही. इतकं मूल्यवान आयुष्य परमात्म्याने आपल्याला दिलं आणि त्याचा जर विनियोग आपल्याला कळला नाही तर महाराज म्हणतात देऊन अजिबात उपयोग होणार नाही, ते वाया जाऊ नाही. आणि म्हणून आम्हाला काय करते तुकोबार? या नरद्याचं मूल्य आम्हाला कळत नाही, वस्तू मिळाली त्याचा विनियोग कळत नाही, तुम्ही आम्हाला सांगा. तुकोबार म्हणतात ऐका, नरदे तुम्हाला मिळाले ना, या नरदेहामध्ये या नरद्याची सार्थकता व्हावी असं वाटत असेल, या नरद्याची धन्यता व्हावी असं वाटत असेल, या नरद्याची सफलता व्हावी असं वाटत असेल, तर याचा विनियोग या माध्यमातून करा. काय केलं म्हणजे आमच्या नरद्याची, निरर्थक असलेल्या नरद्याची सार्थकता होईल, काय केलं म्हणजे आमच्या शून्य जीवनाची धन्यता होईल, आणि काय केलं म्हणजे आमच्या निष्फल जीवनाची सफलता होईल. संतांनी हे सगळं आपल्याला शिकवलं आणि सुटसुटीत शिकवलं. तुकोबारांना विचारा, निरर्थक असलेला नरदेह सार्थकी लावायचं असेल तर प्राधान्य कशाला द्यायचं? कशाला प्राधान्य द्यायचं? महाराज म्हणतात कशाला प्राधान्य द्यायचं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलचे पद कलिया. ए तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलचे कशाला? विठ्ठलची एक. इष्टाची प्राप्ती अनिष्टाची निवृत्ती याच्याकरता विनियोग. कशाचा? काय जन्माची सफलता आहे? नामदेवरांना विचारा ना, नामदेवराव सांगतो. नामदेवराव म्हणतात नामा म्हणे त्यांचा. कोणाचा? जन्म सफल झाला. कोणाचा? ज्यांनी घर घेतलं, घर बांधलं. घर तर बांधावंच लागते. कोणीही संतांनी मुलाबाळांना उघड्यावर सोडून तुम्ही जंगलामध्ये निघून जा असं सांगितलं नाही. नका तेजू रांडा पोरे बांधा, सोप्या माळ्या आणि घरे. घर नाही म्हटलं, घरे म्हणजे वरखेड मध्ये बांधा, शेगाव मध्ये घ्या, म्हटलं असल तर पैसा बुलढाण्यात म्हणजे बांधा. कुठं बांधा? सोप्या माळ्या. नाथ महाराज इथेच म्हणतात, विचारा नाथ महाराजांना, घर बांधा काय? नाथ महाराज, महाराज बांधावंच लागते भाऊ. हा, श्री हाती धरिता देख, वाडे प्रपंचाचे थोर दुःख. ग्रह पाहिजे आवश्यक. जर तुम्हाला हे करायचं असेल तर घराची गरज आहे, आवश्यक आहे. म्हणजे घर बांधणे गोवारंतात बांधा, नाथ महाराजात बांधावं लागते. पण घर बांधणे एवढंच आपला पुरुषार्थ असं कोणी समजण्याचं काही कारण नाही. तुम्ही 10 जरी घर बांधले तर एकही घरात तुम्हाला कोणी फुगत नाही. फुगण्याकरता तुम्हाला गावाच्या बाहेरच व्यवस्था आहे. याचा अर्थ असा आहे, आपल्या जीवनाची सफलता ते नाही. म्हणून अगत्य काय जीवनामध्ये? अगत्य तो कशाला प्राधान्य द्यायचं? ऐका, महाराजांना तेवढ्यापुरतं तर करावंच लागते. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये आपण आहोत, ते आपल्याला करावंच लागते. पण आपल्या जीवनातील अंतिम सत्य ते आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही. आपला जन्म सफल व्हावं असं वाटत असेल तर नामदेवराय दाखला देतात, त्यांचा जन्म सफल झाला. पण कोणाचा? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60विला दाता त्रैलोक्याचा त्याचा जन्म सफल झाला. विठ्ठला विठ्ठला. आपला जन्म राग
ठिकाणी धन्यता आपल्या पदरामध्ये पडावं असं वाटत असेल तर जन्माचा आयुष्याचा विनियोग काय करायचा, देवाने दिलेल्या यथोचित सामुग्रीचा विनियोग कसा करायचा की जेणेकरून आपलं शून्य असलेलं जीवन धन्य होईल. महाराज तर कशाने धन्य होते जीवन हो? कशाला प्राधान्य द्यायचं? धन्य जगी तोची हरिरंगिनाचे, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहून नाचणं हे जीवनाची धन्यता आहे. हे तर धन्यवादास पात्र आहे. तुकोबारा याही पलीकडे सांगतात, धन्य माता पिता दयाच्या, या मुलांकडे पाहून मोदंती पितरहा नृत्यंती देवता. विठला विठ्ठल, धन्यता, मनुष्याचं जीवन धन्य व्हावं, अगत्य मनुष्याचं जीवन धन्य करून घ्यायचं असेल काय करा? तुकोबारांना विचारा. महाराज म्हणतात, धन्यवाद करी तुका म्हणे तेथीचे. वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून ज्यांच्या जीवनाची वाटचाल आहे त्यांचं जीवन धन्य आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आदी करून संत, गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रस्तांतरेचं अध्ययन, काकडा हरिपाठ साधना, एकादशी व्रत, आईसाहेबांची वारी, पंढरीची वारी, धन्य वारकरी तुका म्हणे तेथीचे, अनुपम्य हिची थोरी, महाक्षत्र महीवरी, धन्य वारकरी तुका म्हणे तेथीचे. आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घेण्याकरता याचा विनियोग करा. हे जीवनामध्ये काय आहे? अगत्य आहे. अगत्य तो राम, हे करायचं. पण मग पोटही आहे ना, हे आहे ना, या पोटा कारणे रे काही न करीजे, या पोटा कारणे गे काही ने काही, जिही भुलविले लोक ती बोलविले तारी, सोय धरी रे काय न करीजे, या लागी मोरधनी, त्या लागी ती गर्दी, आईचे नेमी येले त्याचे आयुष्य भविष्य, घरी गेली त्याचे आयुष्य, लल्लाटी ब्रह्मरेखा नेनती ते ब्रह्मादिक, दे ब्रह्मादिक, लल्लाटी ब्रह्मरेखा नेनती ब्रह्मादिक, दे काने ब्रह्मादिक, परे दे मदालसा सोहम, ए परी अंतिम दानता सोहम धो धो रे बाळा, परी अंतिम दानता सोहम धो धो रे बाळा, परी अंतिम दानता सोहम धो धो रे बाळा. मदालसा आपल्या मुलाला सांगते, या पोटा कारणे रे काय न करीजे. पोट आहे ना, या पोटा कारणे झालो पांघी. तुकोबारांतात पोट, वितभर पोट, याचा केवळा बोभाट. पोट आहे. संसार म्हटला हे महत्वाचं आहे ना. तुम्ही म्हणता अगत्य तो राम, पण हे याच्या करता काय? महाराज म्हणतात फिजिकल फिटनेस मध्ये आपलं पोट वाढू नका. ज्याला असं वाटते त्याला आपलं पोट वाढू नका. पोट म्हणजे काय? म्हणजे तुकोबारानं पोटापुरते का परी अगत्य तो राम. अगत्य जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती जर आहे, पण हे आहे ना, हे तेवढ्यापुरतं. महाराज म्हणतात ते फार वाढू नका, कारण ते कामना, इच्छा, तृष्णा, आशा, मानसा, हे सगळे जे शब्द आहेत हे त्या संबंधित आहेत. हे आपल्या जीवनामध्ये वाढू नका. याला तेवढ्या पुरतं घ्या. फार जर तुम्ही इच्छा वाढवल्या, इच्छा वाढवी ते वेल, परी खुंटावा तो भोल, ते वाढत राहते. आणि म्हणून ते फार वाढू नका. तुमच्या इच्छा, आकांक्षा, कामना, वासना, तृष्णा ह्या मर्यादित ठेवा. तुकोबारांना काय म्हणायचं आहे? त्याला प्राधान्य देऊ नका. ते तेवढ्या पुरतं. देवाशिवाय जर तुम्ही या गोष्टीला प्राधान्य दिलं तर जीवनामध्ये तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही. का होत नाही? ऐका. तृष्णा जर वाढल्या,
ज्ञानोबरांचं काय बोलणं आहे, किती उंचीवरचं बोलतात ज्ञानोबरा. तैशी तृष्णा वाढिनलिया मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा ओळगो. ज्ञानोबरा बोलतात ज्याची तृष्णा वाढलेली आहे त्याला दगड नाही सोन्याचा, पेरू पर्वत जरी दिला तरी तो तेवढ्यानी समाधानी राहणार. तो म्हणे का एकच पर्वत तुम्ही सोन्याचा केला, अजिंठा तसाच राहिला, सातपुडा राहिला, हा हिमालय बाकी त्याच्यावर दगडच आहेत ना, आम्हाला एकच पर्वत सोन्याचा दिला. तैशी तृष्णा वाढेन लिया मेरूही हाता आलिया. आणि म्हणून महाराज म्हणतात फार तृष्णा वाढवू नका, तेवढ्या पुरत्या पोटापुरते का परी अगत्य तो राम. तृष्णा वाढिली जर तुम्ही देवाशिवाय देव प्राप्तीशिवाय जर तिकडे जास्त वर्णन केलं, तिकडे जगत त्याने तुम्ही जर काम केलं, त्याला प्राधान्य दिलं, तर महाराजांचं तुम्हाला अगदी सावध होण्याचे विचार आहेत. प्रमाण आहे महाराजांचं, ऐका. करशी देवा विन आस. काय होईल देवाशिवाय जर करशील, अगत्य जर देवाला केलं आणि याच्याकरता जर वाढवशील तू, कृष्णा वाढविशी बहुवश. करशी देवा विन आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखासन पवसी. काय तुकोबारांचं बोलणं आहे, कधीच तुला सुख प्राप्त होणार नाही. का होणार नाही? कारण तृष्णा जर वाढली, महाराज म्हणतात कधीच देवाशिवाय देवाविन जर तू आश केली, तृष्णा वाढवली, तर तुला सुख प्राप्त होणार नाही. कारण कोणाच्याच इच्छा आकांक्षा तृष्णा कोणाच्याच थांबल्या नाहीत. तुकोबारांच्या समोर आपल्या गावचे सरपंच पोलीस पाटील हे उदाहरण नव्हते, तुकोबारांच्या समोर उदाहरण होतं रावणाचं. कोणाचं? आता त्याचं जर वर्णन काय, तुकोबारांचं महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले तुकोबार आहे. काय वैराग्याचे महावीरू असलेले तुकोबार आहे. पण त्यांना सुद्धा रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याचा मोह अनावर झाला. कशी संपत्ती असेल त्याची, काय संपत्ती त्याची, पण महाराज त्याचं जर पूर्ण झालं नाही, आपलं काय होईल? उलट आपलं हे होईल, करिता भरोभरी दुरावसी दुरी. बरोबरी दुरा हे करिता बरोबरी दुरावसी दुरी. भवाची पुरी वावसी पुरी वावसी भवाची पुरी वावसी. कोणाचंच होत नाही पूर्ण, काय त्याच्या पाठीमाला मार्ग तेवढ्या पुरतं करा, त्याला फार प्राधान्य देऊ नका. शरीर सुरूपम यथावा कलत्रम धनमेरु तुल्यम हरे रंगरी पद्मे मनस्सेन लग्नम ततक्किम ततक्किम ततक्किम. नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची भंडारे विठ्ठला. सांगतो तुम्हाची भंडारे विठ्ठला. सांगतो तुम्हाचे पदारे विठ्ठला. सांगतो तुम्हाचे पदारे विठ्ठला. हे नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावती चोरी. करिता बरोबरी दुरावती चोरी. नाही तर गेला जन्मवाया. नाही तर गेला जन्मवाया. करिता बरोबरी करता बरोबरी या सगळ्या प्रमाणांचा परामर्श घेतला तर आपल्या लक्षात येईल जगद्गुरु तुकोबर आपलं किती चांगलं शिकवतात. काय शिकवतात? जन्माचा आयुष्याचा विनियोग शिकवतात. की बाबांनो, तुम्हाला हा नरदे मिळाला, हा दुर्लभ नरदे तुम्हाला मिळाला, हा वाया जाऊ नये असं वाटत असल, मिळालेल्या जन्माचा विनियोग चांगला व्हावा असं वाटत असल, तर पोटापुरते काम परी अगत्य तो राम. कारण वस्तूचा विनियोग जर कळला तर महाराज विनियोग कळला. ज्याला विनियोग करतो त्याला जगामध्ये काहीच वाईट दिसत नाही. दुर्योधन सुद्धा वाईट नाही ना, फक्त त्या
त्या दुर्योधनाचा विनियोग कसा करायचा हे कळलं पाहिजे ना. राजश्री यज्ञामध्ये भली मोठी कथा आहे. मी काही महाभारत सांगण्याकरता आलो नाही, आपल्याकडे वेळ नाही. घड्याळ खूप जोरात चालला. आपण पहिल्या चरणावर रेंगाळून राहिलो, अजून 3 चरणं बाकी आहेत. दुर्योधन राजश्री यज्ञामध्ये भगवंतानी सगळ्यांना खाते वाटप केलं करून. कारण मोठं काम करायचं म्हटलं पंढरीनाथ महाराज की सगळ्यांना जबाबदारी द्यावी लागते, सगळ्यांना. मग सगळ्यांना वाटप केलं. कौरवांना सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि भगवंतानी पहिले खातं वाटप करत असताना एक चांगलं खातं आपल्याकडे घेतलं. चांगलं म्हणजे स्वच्छता खात्याचे मंत्री दिवस झाले. काडी धर्माघरी उच्चिष्टती. आणि अर्थ खातं दिलं कोणाला? दुर्योधनाला. आता अर्थ खातं दुर्योधनाला दिल्यामुळं कौरवाकडच्या लोकांना खूप आनंद झाला, पण पांडवांच्या स्वकीयांना मात्र दुःख झालं की अरे एवढं जबाबदारीचं खातं आणि त्यांच्या हातात दिलं. आणि यांना आनंद झाला, कारण पांडवांचं उखळ पांढरं करण्याची संधी आपल्याला चालवून आली. सगळे बोलणार कोण? शेवटी सगळी सभा संपली आणि सर्व लोक स्वकीय पांडवासहित भगवंताच्या रावटीमध्ये आले. देवाच्या शिबिरामध्ये बसले. देवा, असं काय केलं तू? अर्थ खातं किती जबाबदारीचं खातं आहे. गरज नसणाऱ्यांना भेटते, ज्यांना गरज आहे ते वंचित राहतात. म्हणूनच त्याला जोडून खातं लावलं, अर्थ आणि नियोजन. अलीकडे अर्थ खातं तू दुर्योधनाला दिलं. देवाने सांगितलं दिलं, आता काय दिलं त्याला काय, आता देवाचे पुढे कोण बोलणार आहे. आणि कौरवाकडच्या लोकांना वाटलं आता राजश्वेत जा उधळपट्टी लावली महाराज यांनी. अरे बापरे, ज्यांना 1000 रुपये द्यायचे आहे त्यांना 1,00,000 रुपये. हे सगळं खाली झालं पाहिजे. राजश्री यज्ञ झाला आणि सगळं पाहलं. खूप मोठी कथा आहे, थोडक्यात सांगतो. आणि पाहलं तर पहिले जे कोठारं भरलेले होते ते अधिक पटीनं ओसंडून वाहत होते. काय कारण होतं? कारण दुर्योधनाच्या हातामध्ये अशी रेषा होती, तो जेवढं देईल त्याच्या अधिक पटीनं तिकडे येत होतं. म्हणजे दुर्योधनाचा सुद्धा विनियोग कसा करायचा हे जर लक्षात येत असेल तर दुर्योधन सुद्धा वाईट नाही. आपल्या दिंडीमध्ये लोक असतात, मला लोक म्हणतात का महाराज हे कशाला घेतलं? तुमचा गजा आहे थोडा, असा नुसतं जेवतो साठ झोपतो, दुसरं काहीच करत नाही. मग ते लोक म्हणतात काय महाराज तुम्ही असे काय लोक वागवत आहात? अरे म्हटलं तेही कामाचे आहेत. मुक्तेनगर ते पंढरपूर, पंढरपूर ते मुक्तेनगर ढोर काम कोण करते? ते लोटगाळी लोटण्याचं तो गजाच करू शकते, दुसरं कोण करू शकते? म्हणजे तो गजा सुद्धा कामाचा आहे. तुमच्या दृष्टीने जरी नसला तरी त्या गजाचा विनियोग कुठं कसा करून घ्यायचा हे जर आपल्याला माहीत असलं, म्हणजे विनियोग जर कळला तर या जगामध्ये कुठलीच वस्तू वाईट नाही. विठ्ठला त्याचा विनियोग कळण्याकरता तो कोबरा चांगल्या प्रकारचं शिकवतात, सायास करून शिकवतात. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. याच्या करता महाराज व्यावृत्ती परत बोलतात. कारण तेची करी हे कारण तेची करी. कारण तेचे करे, कारण तेचे करे. कारण तेची करी, कारण तेची करी, कारण तेची करी. चित्ती
हेची करी म्हणजे आपण जे करतो ते महाराजांना अपेक्षित नसावं नाही. त्याच्या व्यावृत्तीबरोबर बोलतात ना, हेची करी म्हणजे तुम्ही काय करता, काय कारण ते हेची करी काय कशा करता प्रयत्न कर, चित्ती पांडुरंग धरी. अगत्य काय, अगत्य तो राम. पांडुरंगाला चित्तामध्ये धारण कर. का तुकोबरा प्रत्येकाच्या चित्तामध्ये पांडुरंग तर आहेच नाही, वेगळं धारण काय करायचं. तुम्ही ज्ञानोबराय बोलतात सर्वा घटी राम देहादेही. सगळ्याच्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, तर त्याच्याकरता प्राधान्याने प्रयत्न करण्याची काय गरज काय. चित्ती पांडुरंग धरी कारण ते हेची करी. का असं बोलतात तुकोबाराय, त्याचं कारण आहे प्रत्येकाच्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा आहेच आहे ना, बरोबर आहे. आहे म्हणून तर आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला जाण्याचा विचार करतो. घरून जेव्हा आपण निघतो पंढरीला जाण्याचा जेव्हा विचार आपल्या डोक्यात येतो तेव्हा आपल्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा असतोच. हा पिशव्या भरतो तोपर्यंत असतोच, एसटीत बसला तरी असतोच. तिथं गजाननच्या मठात गेला, मुक्ताच्या मठात गेला, तिथं चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा आहेच. चंद्रभागेमध्ये स्नान करून आला, पहिले दर्शन करला, बारीला लागला, सगळे मजले फिरून आला, कानोपात्रेच्या दारापासून तिथं उतरला, झाडापासून गारीच्या गणपतीचं अंबाबाईचं दर्शन घेतलं, पुढे सरकला, चला पुढे. गरुड खांबाला त्यांनी मिठी मारली. इथपर्यंत त्याच्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा असतोच, आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पुढे गेला, ती वेदनारायचं दर्शन घेतलं, तुकोबारांच्या पादुकांचं डोकं ठेवलं, कवठेकरांच्या द्वाराला चांदीचा पत्रा आता काढून टाकला, त्या द्वारातून त्यांनी प्रवेश केला, शेजारतीच्या द्वारात दर्शन घेतलं आणि महाद्वाराजवळ गेला. ओम षड्गुण ऐश्वर्य संपन्ना हो भाग्यवंता रमाकांता श्री विठ्ठला. गणपतीचं दर्शन घेतलं, महाद्वारातून तो देवाच्या चरणाजवळ गेला, तिथं उभा राहिला. आवडे हे रूप गोजिरे सावडे परब्रह्म आवडे. त्याला त्या भगवंताचं दर्शन त्याने घेतलं. त्याच्या चित्तात पांडुरंग परमात्माच आहे. जो आसुरांचा काळ भक्त जन प्रतिपाळ खेळे हा लागवी सकळ तयाच्या भाळ पायावरी. त्या परमात्म्याच्या समचरणावर आपण डोकं टेकवलं, त्याने डोकं टेकवलं तोपर्यंत त्याच्या चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा आहे. कुठपर्यंत आहे. एकदा का त्यांनी भगवंताला पाहिलं आणि इकडे तोंड केलं, देवाच्या कडे पाठ झाल्याबरोबर एका क्षणामध्ये याच्या चित्तामध्ये असलेला पांडुरंग परमात्मा बाजूला झाला आणि याच्या चित्तामध्ये आता शेगाव गाडी कधी लागेल, आपल्या सोयाबीनचं काय झालं असं, एका क्षणामध्ये याच्या चित्तामध्ये असलेला पांडुरंग परमात्मा बाजूला गेला आणि याच्या चित्तामध्ये ठस ठसून संसार भरला. अनेक जन्माच्या संस्काराने चित्त मलिन झालेलं देवाला बाजूला करून संसार चित्तामध्ये साठवल्या जात असतो. काय तुकोबारांचं बोलणं आहे. महाराज म्हणतात कामे नेले चित्त नेदी बोलून दाखवले. कारण आपल्या चित्तामध्ये परमात्मा असतो पण तो राहत नाही. का राहत नाही. कावेरेले चित्त नेदी अवलोकू. अनेक जन्माचे संस्काराने चित्त मलिन झालेलं असल्यामुळं या जन्मामध्ये महाराज प्राधान्याने अगत्याने काय कर, चित्ती पांडुरंग धरी त्याच्याकरता प्रयत्न कर. अगत्याचं काय,
मग का बाकीचं कधी करायचं आम्ही? तुम्ही जर सांगता हेच अगत्याचं आहे, राम अगत्याचा आहे, चित्तामध्ये पांडुरंग धारण करणं अगत्याचं आहे, मग बाकी संवाद महाराज दे प्रारब्धावर सोडून प्रारब्धी हेवा आ प्रारब्धी हेवा ओ प्रारब्धी हेवा आ प्रारब्धी हेवा हेवा प्रारब्धेवा ये कोणी देवाची ती सेवा हा तो देवाची ती सेवा ये कोणी देवाची ती सेवा कारण तेची करी आ कारण तेची करी हो कारण तेची करी आ कारण तेची करी दोडी देवाची देवाची प्रयत्नपूर्वक काय कर जोडी देवाची ती प्रयत्न कशा करतात अरे ते प्रारब्धाने होत असते संसारा प्रारब्धाने होतो आणि परमार्थ प्रयत्नाने करावा लागतो आपली फसगत कुठं झाली महाराज उगीच बोलत माझा मीच झालो शत्रू आपणच आपले शत्रू झालो काय विचार करतो आपण जो प्रारब्धानी होतो त्याला संसार म्हणतात आणि प्रयत्नाने करायचा असतो त्याला परमार्थ म्हणतात आपण कुठं फसवणूक करून घेतली माहित आहे प्रारब्धानी होणारा संसार आपण प्रयत्नपूर्वक करतो प्रयत्नाने करतो ना अगत्याने करतो प्राधान्याने करतो तुम्ही करता ज्ञानोबर आहे बोलता सायासे करसी प्रपंच दिननिशी हरिशी न भजसी गुण्या गुणे जो संसार प्रपंच प्रारब्धानी होतो तो अट्टाहासाने प्रयत्नाने करतो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हळाची काळ रक्ताचं पाणी त्याच्याकरता प्राधान्य देतो आणि जे प्राधान्याने करायला पाहिजे जे प्रयत्नाने करायला पाहिजे जे तुकोबर अगत्याने करायचं म्हणतात ते प्रारब्धावर सोडून देतो का हो मुक्ताबाईची वारी निघत असते पंढरपूरला तुम्ही मुक्ताई सोबत जन्माला आले तर एक वारी आईसाहेबासोबत केली पाहिजे पंढरीची महत्नगर पंचक्रोशी परिक्रमा धर्मबीजेच्या मुहूर्तावर निघते परिक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आपल्या गावाच्या सप्तामध्ये भागवत आहे सुनील महाराजांचं भागवताला तुम्ही आलं पाहिजे वारीला तुम्ही आलं पाहिजे कीर्तनाला तुम्ही आलं पाहिजे हा काय उत्तर देतो महाराज ते आमच्या प्रारब्धात नाही हा तुझ्या प्रारब्धात लोकांची बांधखोर नाही तुझ्या प्रारब्ध लोकांना फसवणं आहे हे तुझ्या प्रारब्धात नाही कीर्तन तुझ्या प्रारब्धात नाही वारी तुझ्या प्रारब्धात नाही म्हणजे जे प्रयत्न आणि अगत्याने अट्टहासाने संत करायला सांगतात ते आपण प्रारब्धावर सोडून देतो जे सहज प्रारब्धाने होते अन्न मान धन हे तो प्रारब्धादी प्रारब्ध सोस कर शिवाया हो तुमच्या प्रारब्धामध्ये जी आहे तेवढं मिळणार आहे त्याच्यामध्ये अधिक कोणी घालणार नाही किंवा आहे ते कोणी हिरावून घेणार नाही कारण ते प्रारब्धाचे आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान धन प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे मान तोच कर शिवाया भज म्हणा पंढरी राय ते प्रारब्धाने होणार आहे आता ऐका जे प्रारब्धाने होतो ते प्रयत्नाने करतो
जे प्रयत्नाने करायला पाहिजे ते प्रारब्ध सोडून देतो. महाराज म्हणतात, असं करू नको बाबा, प्रारब्ध येवा जोडी देवाची ती सेवा. अगत्य जर जीवनामध्ये राम असल तर ते राम प्राप्तीपर्यंत, भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाण्याकरता महत्वाचा दरवाजा सेवा हाची दारवंठा. देवाच्या कडे जाण्याकरता दरवाजा आहे. आपल्याला जर घरात जायचं असेल, तुकोबारा बोलतात, घरात रिगावे दाराची सोयी, भिंतीस वे डोई फोडू नये. विनाकारण भिंतीला डोकं आपटून आपला कपाळ मोक्ष करू नका. घरात प्रवेश घ्यायचा असेल दारातून जा. तसं देवाकडे जाण्याचं द्वार आहे सेवा हाची दारवंटा. आणि त्याच्याकरता तू अगत्याने प्रयत्न कर. जोडी देवाची ती सेवा. ऐका, मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला, त्याच्यामध्ये प्राधान्याने देवाची सेवा मिळव, देवाची सेवा कर. सेवेचं फार मोठं फल आहे आणि त्याच्याकरता प्रयत्न कर. चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा धारण करण्याकरता अगत्याने प्रयत्न कर. आणि परमात्मा प्राप्ती म्हणजे राम अगत्याचा आहे. अगत्य तो राम चित्ती पांडुरंग धरी, जोडी देवाची ती सेवा. याच्याकरता दयाघन परमात्म्याने जेवढं तुला बल दिलं, जेवढी तुला बुद्धी दिली, ते बल आणि बुद्धीचा वापर करून कारण ते हेची करी, याच्याकरता प्रयत्न कर. शेवटच्या चरणात तुका म्हणे बाळा, तुका म्हणे बाळा, हो हो हो, तुका म्हणे बाळा, 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 रे
तेची करी कारण तेची करी हो कारण तेची करी रे कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी वा 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 कारण तेची करे हो कारण तेची करे कारण तेची करे संत श्रेष्ठ तुकोबर आपल्याला शिकवतात की बाबा तुला जेवढं काही परमात्म्याने बल दिलं असेल तर बल सत्तेचं बल असेल त्याच्या माध्यमातून त्याचा विनियोग तुला शारीरिक बल दिलं असेल तुला ऐश्वर्याचं बल जे जे काही बल असतील तुका म्हणे बळ जेवढं बळ तुला दिलं परमात्म्याने आणि बुद्धी दिली बळ बुद्धी वेचून खर्च करून बल खर्च करून आणि बुद्धी खर्च करून तू हेच कर व्यावृत्तीपूर्वक ते सगळं त्याची व्यावृत्ती करून हेच कर कारण ते हेची करी काय कर बुद्धी बळ वेचूनच कर कारण ते जेवढं तुला भगवंताने दिलं त्याचा चांगल्या प्रकारचा विनियोग करून भगवत प्राप्ती करता अगत्याने प्रयत्न कर त्याच्याकरता ठासाने साधना कर काय साधना कर सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी शोभा विठोबा कुमाई पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा तुका म्हणे बळ बुद्धी वेचुने सकळ कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी आपल्या जीवनामध्ये भक्ती करून त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे या जीवनातलं अगत्य आहे ते करण्याकरताच करा हरी भक्ती परलोकील कामा सोडविल यमा पासोनिया परमात्माच्या प्राप्तीकरता लागणारी साधना करा त्याच्याकरताचा टाज असतो कानोबाराय फार तळमळीने बोलतात काही थोडा बहुत लाग पाठ करा आणि धरा करा भक्तिभाव धरा बळकर तन मन ध्यान द्या लावणी नीट जरी करणे असेल गोड सेवटका राम राम स्मरा कधी मधी आधी का आधी क्षणभंगूर नाही भरोसा आपण कल्पना करू शकलो नाही की भाऊ निघून जातील कोणाचं काय महाराज क्षणाचा भरोसा नाही काय ज्ञानोबारांचं बोलणं आहे काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी मासी पाक फडफडे तव हे सरे आता मासी पंख फडवण्याकरता किती कालावधी लागतो 300 वेळा एका मिनिटामध्ये ती माशी पंख फडफडते तेवढ्या क्षणामध्ये क्षणही फार मोठा झाला त्या अवधीमध्ये आपलं हे सगळं संपते म्हणून वेळेच्या क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध थोडा माया आशा काय अगत्याचा आहे काय गौण आहे कशाला प्राधान्य द्यायचं
तर आपल्या जीवनामध्ये यालाच पराधान्य. प्रपंचात आपल्याला करायचाच आहे, संसार करूनच परमार्थ साधना करायची असा सगळ्यांचा ठास आहे. आणि त्या संसारामध्ये योग्य काय, अयोग्य काय, साधक काय, बाधक काय, सार काय, असार काय, राजहंसाच्या वृत्तीप्रमाणे पृथक्करण करून हे सगळं संतांनी आपल्याला शिकवलं. ज्या संतांनी भला मोठा आपल्याला किती तळमळीने शिकवलं. महाराज बोलतात करोनी सायास, सायासाने शिकवलं, जागवलं, सांभाळलं. ज्या संतांनी आपला सांभाळ केला, ज्या संतांनी आपल्याला जागवलं आणि ज्या संतांनी आपल्याला शिकवलं, ते संत कोण आहे, कोण संत आहेत ते? संत निवृत्ती सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. त्या संतांचे फार उपकार आपल्यावर आहेत. काय सांगू आता संतांचे, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपल्याकडे काय आहे महाराज? ठेवितो हा पायी जीव थोडा ते तुकोबाराने म्हणावं. आपण थोडे म्हणू शकतो, कारण आपल्याला जीव दुसऱ्याने दिला. जेने हा जीव दिला, आपल्याला दुसऱ्याने दिलेली वस्तू आपण कशी काय ठेवू शकतो? आपण काय पुण्यात्री थोडी आहो. दिंडीमध्ये बिस्किटचे पुढे लोक देतात आणि हे लोकांना देतात. ह्या म्हणजे दुसऱ्याने दिलेली वस्तू आपण काय ठेवू शकतो? ते तुकोबाराने म्हणू शकतात. आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊच शकत नाही. आपण फक्त एवढं करू, ज्या संतांनी आपल्याला हे उपकार केले त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, पण होण्याचे प्रयत्न करू. कशा माध्यमातून? त्यांचं स्मरण करू, त्या संतांचं चिंतन करू. ते संत कोण आहेत? सगळ्यांनी हात मोकळे करा आणि त्या संतांचं चिंतन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता